नमस्कार. राजकीय रणधुमाळी लोकसभेच्या निवडणुकांच्या निमित्ताने सुरू आहे. पण एक 20 दिवसापूर्वी अशी घटना घडली, की ज्याकडे फारसं कोणी लक्ष दिलेलं नाही. मीडियात काही बातम्या होत्याच, पण तरीही महत्त्वाची अशी एक घटना म्हणजे मुंबई महापालिका आयुक्तांची झालेली नव्याने नियुक्ती. म्हणजे आधीचे चहल जाऊन नवे भूषण गगराणी आलेत. आता आयुक्त बदलला तर यात काय एवढं? पण मुंबईला मराठी प्रेमी म्हणजे ज्या आय-ए-एस अधिकाऱ्याने मराठीमध्ये ची परीक्षा दिली आणि अत्यंत हुशार, विद्वान असा आय-ए-एस अधिकारी मुंबई महापालिकेला लाभला. ही घटना दखल घेण्यासारखीच नाही का? नुसतं एवढंच नाही, नागपूर विद्यापीठातून LLB केलंय. देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत. अनेक राजकीय नेत्यांशी गोड संबंध आहेत. वगैरे वगैरे असे सगळे आरोप म्हणा किंवा टीका टिप्पणी म्हणा अशी जरी असली तरी एक कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. मुंबईत सध्या ज्या पद्धतीने आव्हानं आहेत, ती आव्हानं पेलण्याकरता भूषण गगराणींना काय काय करावं लागणार आहे आणि ती आव्हानं ते समर्थरित्या पेलू शकतील का आणि त्यांनी पेलायलाच हवीत अर्थात, पण तरीही त्यांच्यासमोर अडचणींचा कोणता डोंगर उभा आहे या सर्वाचा थोडक्यात आढावा घेऊया. त्यासाठी आमचे मुंबई महापालिकेतले ज्येष्ठ पत्रकार, आमचे रिपोर्टर सचिन धांजी आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून ग्राउंड रियालिटी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सचिन, तुझं स्वागत. मी म्हटलं त्या पद्धतीने एखाद्या आयुक्ताची बदली होणं ही काय चर्चा करण्याची किंवा बातमीची दखल घेण्याची गोष्ट मानली जात नसली तरी आपण मुद्दाम ही गोष्ट लोकांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की राजकीय रणधुमाळीत सुद्धा मुंबईचा विकास आणि मुंबईकडे लक्ष देण्याकरता एका चांगल्या अधिकाऱ्याची गरज आहे. चहल त्यांच्या कार्यकालापेक्षा अधिक राहिले आणि त्यानंतर गगराणी आले. हा जो काही बदल आहे हा नक्की काय सुचवतो, काय निर्देश त्यातून मिळतायत? तुमच्या ग्राउंड रियालिटी जी आहे, ग्रासरूटला काय चर्चा आहेत याबाबत तू काय सांगशील? सर्वप्रथम मी असं म्हणेन की गगराणी साहेब आहेत त्याबद्दल मुंबईकरांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. कारण थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल ज्यावेळेला महापालिकेत कार्यकाळ त्यांचा होता आणि त्यांनी जो कार्यकाळ केला तर त्या कालखंडामध्ये महापालिकेच्या कारभाराची ही घडी विस्कटलेली आहे आणि ही विस्कटलेली घडी आता सुस्थितीत आणण्याचं प्रमुख आव्हान हे गगराणी साहेबांकडे असेल. पण हे सर्व करत असतो तेव्हा लक्षात येत आहे की गगराणी साहेबांकडे महापालिकेच्या कारभाराची किंबहुना मुंबई महापालिकेच्या भौगोलिक रचनेचा अनुभव फार कमी आहे. एका बाजूला अनेक समस्या समोर आहेत आणि त्यातली प्रमुख समस्या जर कोणती असेल तर ती आर्थिक बाबीची आहे. आपण जर पाहिलं तर आपल्याकडे सातत्याने एक बोललं जातं की मुंबई महापालिकेकडे 90,000 कोटींच्या ठेवी आहेत, 83,000 कोटींच्या ठेवी आहेत, 86,000 कोटीच्या सातत्याने कमी जास्त होत असतात. पण या ठेवी म्हणजे काय? मुंबई महापालिका खूप श्रीमंत आहे का? तर अशा प्रकारचा जो काय भाव निर्माण केला तर वस्तुस्थिती तशी नाहीये. जे दिसतं तसं नाहीये. आजच्या घडीला सर्व जर आपण बाजूला केले तर मुंबई महापालिकेच्या हाती फक्त 45,000 कोटी एवढ्या ठेवी आहेत. पण त्या तुलनेत मुंबई महापालिकेचे 2.25 लाख कोटीचे प्रकल्प आपण मुंबई महापालिकेने हाती घेतले आहेत. 45,000 कोटीच्या ठेवी आणि 2.25 लाख कोटींचे प्रकल्प याचं गणित
गगराणी साहेब कसे घालणार आहेत? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, की हे जर गणित जर समजून घ्यायचं असेल, तर 20-21 तारखेला महापालिकेत आयुक्त पदाची सूत्र जेव्हा घेतली, तेव्हा सर्व माझ्यासारख्या पत्रकाराची किंवा सामान्य की त्यांनी प्रथम महापालिकेच्या आर्थिक स्थिती आर्थिक स्थिती समजून घेणं. पण आयुक्तांनी तसं अजून घेतलेलं नाहीये. महापालिका आयुक्त पदाची सूत्र त्यांनी हाती घेतल्यानंतर विविध खात्यांचा कारभार ते मागवून घेतात आहेत. सुरुवातीला त्यांनी पहिल्या 2 दिवसामध्ये पावसाळापूर्व नियोजनाची म्हणजे नागेसफाई आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी करणं. याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही माहिती घेतली नाही. ठीक आहे, कारण हा कामकाजाचा भाग आहे. पण आपण जेव्हा कोणत्याही महापालिकेचं अजूनही काम केलेलं नाहीये. मुंबईची भौगोलिक परिस्थिती माहिती नाही, आर्थिक स्थिती कमजोर आहे. अशा परिस्थितीमध्ये महापालिका आयुक्तांकडून सर्वप्रथम जर कोणता आढावा घ्यायचा जर झाला असेल, तर त्यांनी तो घ्यायला पाहिजे होता. तो त्यांनी अद्यापही घेतलेला नाहीये. त्यामुळे महापालिकेची स्थितीच काय आहे हेच अजून गडकरी साहेबांना माहिती नाहीये. त्यातच अजून ते विविध विभागांचे प्रकल्पांची कामं, सेवा सुविधांची कामं, पायाभूत सुविधांची कामं ही समजून घेण्याचा प्रयत्न करतात आहेत. पण अजूनही ते प्रत्येक खात्यांचा पूर्णपणे अभ्यास म्हणजे किंबहुना तो आपण जाणून घेणं हे अजून काही त्यांना जमलेलं नाहीये. त्यामुळे ते अजूनही जर अशा प्रकारे कामकाज करायला लागले, तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जी सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीती आहे, ती होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आजच्या घडीला त्यांनी मी एक स्पष्ट करू इच्छितो, की महापालिका आयुक्तांनी रस्त्यावर उतरून काम करू नये. या मताचा मी सुद्धा आहे. पण गगराणी साहेबांनी किमान आता रस्त्यावर यावं, रस्त्याची प्रकल्पाची कामं पाहावी आणि त्यानंतर एक कमांडिंग पॉवर म्हणून त्यांनी नेतृत्व करून त्याचे काम करायला पाहिजे. याकरता त्यांना रस्त्यावर येणं खूप गरजेचं आहे आजच्या घडीला. सचिन, सर्वात मोठी एक गोष्ट घडते ती म्हणजे आचारसंहिता लागू असताना तू जी अपेक्षा व्यक्त करतोयस, आचारसंहिता ज्या वेळेला सुरू असते त्यावेळेला अनेक गोष्टींना बंधनं असतात असं सांगितलं जातं. यात कितपत तथ्य आहे? म्हणजे या गोष्टींमुळे आयुक्तांच्या कामात अडचणी येत आहेत का? मुळात एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो, की आयुक्त काही लोकप्रतिनिधी नाहीयेत. कुठल्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाहीयेत. आयुक्त हे प्रशासकीय कामाचं नेतृत्व करतात आहेत आणि प्रशासकीय कामं करताना कुठेही कुठेही अशा प्रकारचं बंधन येईल असं मला तरी वाटत नाहीये. किंबहुना जनतेवर प्रभाव टाकणारं एखादं काम करू नये असं म्हटलं जातं. पण हे राजकीय नाहीये, हे प्रशासकीय कामं आहेत. त्यामुळे त्यांना जी कामं आपण पूर्वस्थितीत जी आपण सुरू केली आहेत, ज्यांचे कार्यादेश यापूर्वी दिलेली आहेत, जी कामं सुरू आहेत, ती कामं करायला कोणत्याही प्रकारच्या अडचणी नाहीये. किंबहुना आयुक्त हे मुंबईचे डिझास्टरचे प्रमुख आहेत. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीनुसार आयुक्त काम करू शकतात. त्यांना आचारसंहितेची बंधनं नाहीयेत. आचारसंहितेची बंधनं कुठे असतात? त्यांना जर एखादं नवीन काम करायचं असेल, तर त्यांना निवडणूक आयोगाला ते कळवू शकतात, की मला हे काम करायचंय, याकरता मला परवानगी द्यावी. ते निवडणूक आयोगाकडून ह्याची परमिशन आणू शकतात. पण मी म्हणतोय, ही सुरू असलेल्या कामासंदर्भात त्यांना सुरू असलेल्या कामासंदर्भात कोणत्याही आचारसंहितेचे बंधन असण्याचं कारणच नाहीये. अगदी. काही महत्वाच्या जी कामं सुरू आहेत त्यापैकी महत्वाची म्हणजे रस्त्यांची कामं आहेत आणि पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई असेल किंवा आणि इतर काम पावसाळ्याशी संबंधित कामं आहेत. यातल्या कामांचा आयुक्तांचा थेट कंट्रोल या सर्व कामांवर असणं अपेक्षित असतं. आता नव्याने चार्ज घेतल्यामुळे पावसाळ्यापूर्वीची जी कामं आहेत त्यावर कितपत म्हणजे त्या कामांवर काही परिणाम होण्याची शक्यता वाटते का? नाही, पण एक गोष्ट महत्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे, की मुंबई महापालिका मुंबई आणि अन्य शहर यांची जेव्हा तुलना करतो, तेव्हा मुंबईत साधा रस्त्यावर एक जरी खड्डा पडला तरी त्याची बातमी बनते. पण अन्य शहरांमध्ये असे खड्डे असले तरी त्याची बातमी होत नाही. एखादी फांदी पडून दुर्घटना जरी घडली तरी त्याची मोठी बातमी बनते. त्यामुळे या सगळ्या बाबी जेव्हा आपण बघतो, त्यावेळेला पावसाळ्यापूर्व याची कामं करता. मग ते रस्त्यांची कामं असतील, रस्त्यांवर खड्डे असतील,
झाडांच्या फांद्यांची छाटणी असेल, किंबहुना मॅनहोल्सची झाकणं असतील, ही सर्व कामं प्राधान्यक्रमाने ती पूर्ण करून घेणं, किंबहुना त्यावर विशेष लक्ष जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे ना कधी, कधी ना कधी न्यायालयाने लक्ष वेधून घेतलेलं आहे, किंबहुना ताशेरे मारलेले आहेत. त्यामुळे असे प्रकार सातत्याने मुंबई महापालिकेच्या बाबतीत घडतात, पण अन्य महापालिकेच्या याच्या बाबतीत घडत नाहीये. त्यामुळे मुंबई महापालिकेला सातत्याने याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं, कारण हे प्रत्येक पावसाळ्यात असं घ्यावीच लागते ही काळजी. अगदी. सचिन, काही या महापालिका आयुक्तांच्या नियुक्तीबाबत कायम लोकांमध्ये काही एक चर्चा असते की म्हणजे अमुक एक अधिकारी अमुक एक नेत्याचा खास आहे. आता सुद्धा नवीन आयुक्त हे देवेंद्र फडणवीस म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचे खास आहेत, अशी एक चर्चा ऐकायला मिळते. कितपत तथ्य असतं या सगळ्या चर्चांमध्ये? सर्वसाधारणपणे ज्या ज्या राजकीय पक्षाचं सरकार असतं तेव्हा त्यांच्या मर्जीतलाच अधिकारी येतो, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे गगराणे साहेब इथे येण्यापूर्वी कुठे होते हे जरी आपण जाणून घेतलं तरी ते कोणाच्या मर्जीतले आहेत हे सुद्धा कळतील. यापूर्वीचे इक्बाल सिंह चहल कोणाच्या मर्जीतले होते, त्या सिंह परदेशी कोणाच्या मर्जीतले होते, त्यापूर्वीचे अजय मेहता कोणाच्या मर्जीतले होते, हे त्या त्या वेळच्या सरकारच्या मर्जीतले होते. आणि भूषण गगराणी साहेब हे महापालिकेत येतील याची चर्चा मागील अनेक महिन्यांपासून होती. त्या दरम्यान ते मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातही अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पण गेले आणि तिथून ते थेट इथे आले. त्यामुळे फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही जर सरकारच्या अत्यंत जवळ आहे तर मुंबई महापालिकेची शासनाकडे अनेक थकबाकी असते. ही थकबाकी मिळवण्यासाठी ह्या आयुक्तांनी प्रयत्न करायला पाहिजे. साधारणतः 7,000 कोटीची महापालिकेची राज्य शासनाकडे विविध कराच्या माध्यमातून थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी ना आधीच्या आयुक्तांनी कधी प्रयत्न केले ना हे करतील असे वाटत आहे. त्यामुळे कुठेतरी तुम्ही शासनाशी निगडीत असता, शासनाच्या सरकारशी निगडीत असतात, त्यांच्या मर्जीतले असतात, तुम्हाला सांगायला काय जातंय? आणि दुसरीकडे आधीच्या आयुक्तांनी काय केलंय की राज्य शासनाच्या सरकारमधील सरकारला जे अपेक्षित होतं ती कामं महापालिकेच्या तिजोरीतून करून घेतली. त्यामुळे असं होऊ नये, कारण मुंबई महापालिकेचा पैसा हा महापालिकेच्या नागरी सेवांसाठी जरूर खर्च व्हावा, पण तो त्या हद्दीत आहे का? एमएमआरडीएच्या कामासाठी महापालिकेने का खर्च करावा? शेवटी सचिन, हा सर्व पैसा महापालिकेचा असेल किंवा एमएमआरडीएचा कामाचा असेल, पण शेवटी ही सर्व कामं आणि हा सर्व पैसा जनतेकरताच वापरला जाणार आहे ना, मग त्याकरता विरोध का? आणि ह्याच्यामध्ये राजकीय मुळात आता जर महापालिकेत सत्ताच म्हणजे सत्ताधारी जर प्रत्यक्ष राजकीय नेते नसतील, प्रशासनच सत्ता हाकत असेल, तर अशा वेळेला उलट ही सर्व कामं अधिक वेगाने पार पडायला हवी होती, असं नाही का वाटत? निश्चित. मी एक सर्वात महत्वाचं म्हणजे सांगतोय, आज नगरसेवक नसल्यामुळे प्रशासक किंवा जे आयुक्त आहेत यांच्यावरती कोणतंही कंट्रोल नाहीये. आयुक्त हे राज्य शासनाच्या अधिपत्याखाली काम करतात आहेत. मुळात यापूर्वीचे जे मुंबई महापालिकेतील जे आयुक्त होते हे सातत्याने म्हणायचे की नगरसेवक किंवा इकडचे सत्ताधारी पक्ष आमच्या कामामध्ये खोडा घालतात आहेत. आता तर तसं काही नाहीये, कामं करायला काहीच हरकत नाहीये, खोडा घालणारे कोणी नाहीये. परंतु आता विरुद्ध दिशेला जेव्हा आपण विरुद्ध पाहतोय तेव्हा असं लक्षात येतोय की नगरसेवक नसल्यामुळे इथे आयुक्तांवरती कोणी कंट्रोल ठेवणारं नाहीये. राज्य शासनातले मंत्री, मुख्यमंत्री जे सांगतात तेच आपण करतोय. पण मुंबई महापालिकेने कोणती कामं करावी, कोणत्या कामासाठी पैसा खर्च करावा, अधिनियमातल्या तरतुदी काय, या सगळ्यांना हरताळ फासला जातोय आणि हे कुठेतरी चुकीचं होतंय. मुंबईतील नागरी कामासाठी महापालिकेचा पैसा खर्च व्हावा, पण यासाठी तुम्ही स्वतःच्या 1888च्या कलमामध्ये जे नियम स्पष्ट आहेत की महापालिकेने कुठे पैसा खर्च करावा,
जर तुम्ही एखादा नवी मुंबईतल्या कामासाठी खर्च करणार असाल मुंबई महापालिकेचा पैसा, तर तो योग्य आहे का? MMRDAच्या कामासाठी मेट्रो इथे होणार होती, मेट्रो मुंबईमध्ये होणार आहे, त्याचा खर्च मुंबई महापालिकेने द्यावा. मग यापूर्वीपासून तुम्ही का नाही अशा प्रकारचे तुम्ही ऑफिसच्या घोषणा केली? परंतु तुम्ही अशी अशी एक आपण आता प्रथा पाडून ठेवली आहे. आपण 1,000 कोटी आता त्यांना दिले आहे, 3,900 कोटीची तरतूद करून ठेवली आहे. ही आता एक प्रथा पडली आहे. यापुढे MMRDA जे जे काम करेल त्याचे पैसे घेणार आहेत. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आपण त्यांच्याकडून घेतले, 300 कोटी रुपये खर्च केलेत. यापुढे ऍक्सेस ती 700 कोटीची कामं आपण आता करणार आहोत. तर अशी जर आपण MMRDAने न केलेली कामं आपण करणार असू आता, आणि त्याचा भुर्दंड आता जर आमच्यावरती पडत असेल मुंबई महापालिकेवरती, तर तुम्ही नागरी सेवासाठी तुम्ही खर्च करा, परंतु कुठेतरी नियम घालून दिले त्याचं तुम्ही तारतम्य बाळगा. सचिन, तू म्हणतोस तो जर त्यानुसार जर विचार केला तर मग MMRDAची स्थापनाच मुळात कशाला झाली हा प्रश्न निर्माण होतो. कारण जर MMRDAच्या कामांकरता महापालिका पैसा खर्च करू लागली असेल तर मग ही पूर्वी MMRDAच्या स्थापनेपूर्वी विलासराव देशमुखांच्या काळात MMRDAची स्थापना झाली, त्यापूर्वी ही सर्व कामं महापालिकाच बघत होती. नाही, निश्चित बरोबर तुमचं म्हणणं. जेव्हा MMRDAची स्थापना झाली त्यावेळेला मोठे मोठे पूल, मोठे रस्ते हे त्यांनी करावे, आणि त्यावेळेला सुरुवातीला त्यांनी ब्रिजेस बांधली सुद्धा. परंतु काही जे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग आहेत, जोड रस्ते आहेत, असे 13 रस्ते MMRDAच्या ताब्यात होते. आणि मग सातत्याने यांनी स्वतःच्या ताब्यात घेतले, पण या रस्त्यांची डागडुजी केली नाही, कधी त्या रस्त्यांकडे पाहिले नाही. आणि जेव्हा त्या रस्त्यांवरती खड्डे पडू लागले, जेव्हा समस्या निर्माण व्हायला लागल्या, तेव्हा उचलून ते मुंबई महापालिकेच्या ताब्यात आणून दिले. परंतु होतंय असं आहे की तुम्ही जर तुमच्याकडे घेतलंच होतं तर सुधारणा करा ना, तुम्ही तेही नाही करत आहेत. आणि ज्या वेळेला MMRDAची स्थापना केली, ही काही एकट्या मुंबई पुरती नाही आहे, हे महानगर रिजन पुरतं आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्यांना त्यांच्या हद्दीमध्ये कोणती कामं करावी आणि कुठे खर्च करावी हे निश्चित करून दिली होती. त्यांना छोट्या छोट्या पायाभूत सुविधा कधीच सांगितलं नव्हतं. किंबहुना हे 13 रस्ते घ्या असंही कोणी सांगितलं नव्हतं ना. परंतु आम्हीच करू असं करून त्यांनी महापालिकेच्या अधिकारावरती घाला घालण्याचं काम केलं होतं, आणि आता तेच आम्हाला पुन्हा महापालिकेला देतात आहेत. त्यात वेगळं काय आहे? थोडक्यात सांगायचं तर महापालिकेवर बोजा टाकला जातोय आणि महापालिकेचा जो बोजा आहे तो मात्र सरकार अजून देत नाहीये, असं तुझं म्हणणं आहे, बरोबर? बरोबर. सचिन, आयुक्तांच्या दृष्टीने जर विचार केला तर राजकीय हस्तक्षेप आणि जो महापौर आणि नगरसेवक असतानाचा आणि तो नसतानाचा यातला फरक काय आहे? कारण आता जो काही राजकीय हस्तक्षेप असेल तो थेट राज्य सरकारमधून असेल, तर नव्या आयुक्तांसमोर आणि जुन्या आयुक्तांसमोर तुम्ही ह्या दोघांनाही जवळून महापालिका कव्हर करत असल्यामुळे तुम्हाला या दोघांचीही कल्पना आहे. आधी किती हस्तक्षेप, आता जवळजवळ इतका काळ झालाय की महापौर पण नाहीयेत आणि नगरसेवक पण नाहीयेत, त्यामुळे या काळात आणि आधी नगरसेवक आणि महापौर असतानाचा काळ याच्यामधला राजकीय हस्तक्षेप कसा असतो? नाही, 7 मार्च 2022 महापालिका संपुष्टात आली आणि तेव्हापासून प्रशासक नियुक्त झाले. पण त्यापूर्वीचा जर कालखंड पाहिला तर महापालिकेत नियम अधिनियम याच्या आधारे कामकाज चालेल. मग ते महापालिका सभागृहाचं असेल, स्थायी समितीचं असेल, सुधार समितीचं असेल, शिक्षण समिती, बेस्ट समिती, अशा विविध वैधानिक आणि विशेष समित्यांचे कामकाज हे नियमानुसार, कारण नियमाच्या बाहेर त्यांना खर्च करायचा झाला तरी समितीमध्ये त्याच्यावरती आक्षेप नोंदवला जायचा, त्यांना हे केलं जायचं. परंतु आता काय होतंय, आता शासनाकडून सांगितलं जातंय अमुक काम करा, तमुक काम करा म्हणून. पण हे यापूर्वी ज्या वेळेला नगरसेवक सांगत होते किंबहुना महापौर सांगत होते, अध्यक्ष सांगत होते की अमुक काम करा, त्यावेळेला नियमावरती बोट दाखवायचे की मुंबई महापालिकेच्या अधिनियमात अशी तरतूद आहे, त्यामुळे आम्ही इथे खर्च करू शकत नाही. मग आता प्रशासक जेव्हा शासनाचे सांगतात मग त्यावेळेला नियम नाही का लागू होत?
मग माझा प्रश्न इथे आहे की त्यावेळेला जर जर तुम्ही नियम दाखवत होतात तर तुम्ही शासनाला सुद्धा नियम दाखवा ना, की मुंबई महापालिकेचा पैसा आम्ही इथे खर्च करू शकत नाही. जर जर खर्चच करायचं असेल तर नोटिफिकेशन काढा, जेणेकरून भविष्यात जेव्हा महापालिका अस्तित्वात येईल तेव्हा त्यांनाही याचा लाभ होईल. पण पण त्याचा लाभ फक्त शासन नियुक्त शासनाला करू द्यायचा, पण निवडून आल्या नगरसेवकांना भविष्यात करू द्यायचा नाहीये. तर ही कुठेतरी भूमिका योग्य वाटत नाही. त्यामुळे जर महापालिकेचा निधी जे शासन खर्च जिथे जिथे करतोय, जिथे नियमाच्या बाहेर करतोय, तर त्याला एक नियमात बसवून फ्रेममध्ये बसवून जे शासनाने आज तो नियम बनवून दिला, तर भविष्यात महापालिकेला त्याचा जरूर फायदा होईल आणि येणाऱ्या कॉर्पोरेशनमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो आणि जिथे महापालिकेचा पैसा यापूर्वी आपण विकास कामं करू शकत नव्हतो, तिथे भविष्यात आपण करू शकतो नगरसेवक निवडून आल्यावर. बरोबर. सचिन, काही बेसिक प्रश्न आहेत जे रोज लोक फेस करतात, लोकांना भेडसावत असतात. त्यापैकी एक प्रश्न आहे तो म्हणजे फेरीवाल्यांचा. म्हणजे तुम्ही दादर असेल किंवा सर्व रेल्वे स्टेशनांच्या बाहेरचा परिसर असेल, इकडे अनधिकृत फेरीवाल्यांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. अर्थात रेल्वेच्या हद्दीबाहेरचं, महापालिकेच्या हद्दीतल्या गोष्टींबाबत मी बोलतोय. कारवाईबाबत नेहमी महापालिका कचखाऊ धोरण का स्वीकारते? आपल्याला माहित असेल तर एक गोष्ट सांगतो की फेरीवाल्यांचं योग्य प्रकारे पुनर्वसन व्हावं, त्यांना व्यवसाय करता यावा, त्यांना सुरक्षितता निर्माण व्हावी, याकरता राष्ट्रीय फेरीवाला धोरण आपण तयार करणं केंद्र शासनाने दिलेली गाईडलाईन आहे, त्याचं फॉलो होत नाहीये आजही. त्यातच रेल्वे स्थानकापासून 150 मीटर आणि अन्य ठिकाणी 100 मीटर, मंडई असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, या ठिकाणी फेरीवाला बसू नये अशा प्रकारचे स्पष्ट न्यायालयाचे निर्देश आहेत, पण त्याचं पालन होत नाहीये. कारण फेरीवाल्यांचे योग्य प्रकारे त्यांना एका चौकटीत बसून त्यांना व्यवसाय करता यावा, फेरीवाला धोरण लागू व्हावं, त्यांना सुरक्षितता निर्माण व्हावी, ही भावना मुळात महापालिकेच्या अधिकाऱ्यांची मुळीच नाहीये. जर त्यांची अधिकाऱ्यांची ही भावना असती तर आज फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी काटेकोरपणे आपण केलं असतं आणि न्यायालयाच्या निर्देशाचंही पालन केलं असतं. पण आज जर आपण थेट थेट असं जे काही आरोप होतात त्यामध्ये चिरीमिरीचे आरोप होतात, त्याबाबत थेट काही बोलता येणं शक्य नाही का? किंवा आयुक्तांना अशा अधिकाऱ्यांवर अंकुश आणण्याकरता काय करावं लागेल? नाही, काही वर्षापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असंच म्हटलं होतं की चिरीमिरीच्या मागे लागू नका, तर तुम्हाला ऍक्शन घेते. आणि हे बरोबर आहे, कारण आजही काही महापालिकेचे अधिकारी चिरीमिरीच्याच मागे लागले आहेत, ज्याचं वर्गीकरण इथे सांगता येणं शक्य नाहीये, कारण ते वेगवेगळ्या पडतात. परंतु फेरीवाल्यांना आजही जोपर्यंत फेरीवाला धोरण लागू होत नाही, तोपर्यंत अशीच जर समस्या आपण जर भविष्यामध्ये झेलत असू, सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असेल, महापालिकेचा पैसा खर्च होणार असेल, कारण त्याच्यावर सातत्याने आपण जे काही ऍक्शन घेतो त्याच्यावरती महापालिकेचा पैसा खर्च होतो. याच्यावर पर्यायी उपाय म्हणून त्यांना निश्चित बसू द्यावं, त्यांना पावती स्वरूपात त्यांच्याकडे पाडलं जावं, म्हणजे त्यातून महापालिकेचा काही प्रमाणात महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल, त्यांना सुरक्षितता निर्माण होणे आणि गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वीच न्यायालयाने असं म्हटलं सम आणि विषम पद्धतीने किंवा या परिस्थितीमध्ये फेरीवाल्यांना बसू द्यावं, म्हणजे आज या बाजूला बसलं उद्या तिकडे बसू द्यावं, की यामुळे फेरीवाल्यांना पण सुरक्षितता निर्माण होणार. आता राहिलाय मुद्दा, यांना पावती फाडण्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, कारण त्या भ्रष्टाचार मागे धावता साधारणतः 99-2001 पर्यंत ही पावती जेव्हा सुरू होती तेव्हा त्यावेळेला त्यांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचे आरोप झाले म्हणून ते बंद केले. पण आता आपल्याकडे डिजिटल पद्धतीच्या पावती आल्या आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. क्लीनअप मार्शल जर सर्वसाधारण याच्याकडे दंडात्मक कारवाई करताना डिजिटल पावतीचा जर अवलंब करत असेल, तर मग फेरीवाल्यांकडून डिजिटल पावती घ्यायला काय हरकत आहे? जोपर्यंत फेरीवाला धोरण लागू होत नाही तोपर्यंत आपण ती पावती पद्धत लागू करू, त्यांनाही सुरक्षितता निर्माण होईल, त्यांना कुठे बसवायचं हेही आपल्याला बसवता येईल, कुठे तो वेडवाकडं बसला तर त्याच्यावर ऍक्शन घेता येईल आणि त्यातून मिळणाऱ्या महसुलातून महापालिकेची जी आता आर्थिक स्थिती जी बिघडते त्याला सुद्धा पर्यायाने एक मदतही होईल.
त्यामुळे दोन्ही बाजूचा आपण विचार करू. कारण फेरीवाल्यांकडून महसूल कोणाकडे गोळा होतोय हे काही सांगायची गरज नाहीये सध्या. त्यामुळे जोपर्यंत फेरीवाला धोरण निश्चित होत नाही तोपर्यंत काही खरं नाही. आणि थोडक्यात या आयुक्तांवर ही मोठी जबाबदारी असू शकते असं आपण समजायला हरकत नाही. पण काय अगदी नुकतंच एका सध्याच्या केंद्रीय मंत्र्यांबरोबर आणि येऊ घातलेल्या भावी पुन्हा खासदारांबरोबर, म्हणजे आता पुन्हा निवडणुकीच्या ह्याच्यात एका वरिष्ठ नेत्यांबरोबर आम्ही काही वेळ बोललो, गप्पा मारल्या. त्यावेळेला त्यांनी हा फेरीवाल्यांचा प्रश्न चक्क मीडियावर खापर फोडलं होतं. त्यांनी असं स्पष्ट भाषेत आम्हाला सांगितलं की काही संपादकांबरोबर जेवणाचा कार्यक्रम आयोजित झालेला, तिकडे हा प्रश्न आम्ही विचारला होता त्यांना. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा कारवाई करतो तेव्हा तुम्ही त्याच्या ह्युमॅनिटीच्या गोष्टी करून बातम्या करता, त्यामुळे आम्हाला अडचणी निर्माण होतात आणि म्हणून आम्ही कारवाई टाळतो. अशा स्वरूपाचं कारण. आणि त्याला दोष म्हणजे मीडिया अशा सिंपती गोळा करणाऱ्या बातम्या करतं आणि त्यामुळे आम्हाला कारवाईत अडचणी होतात, असा त्यांचा एक प्रत्यारोप होता. असो, ते काही असलं तरी नव्या आयुक्तांसमोर ज्या पद्धतीच्या आव्हानांचा एक थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला, ही फार कमी आहेत, उदाहरणं फार कमी आहेत. जर मोजायला गेलं तर रस्त्यांवरच्या खड्ड्यांपासून ते याच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या वसुलीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी, जीएसटी पासून अनेक गोष्टींचे हे एक विषय वेगळा चर्चेत घ्यावा लागेल. पण एकूणच सगळी चित्र बघता की नव्या आयुक्तांचा आणि आजपर्यंतचा परफॉर्मन्स पाहता या सर्व आव्हानांना ते तोंड देण्यात यशस्वी ठरतील, अर्थात ठरो, अशा शुभेच्छा. आणि त्यांची ही कारकीर्द, मुंबई महापालिका आयुक्तपदाची कारकीर्द ही नुसतीच यशस्वी नाही, तर ती चांगल्या पद्धतीने मुंबईकरांना सर्व सोयी सुविधा देणारी ठरो, या शुभेच्छा देऊन आज आपण थांबूयात. धन्यवाद.